ಭಾಲ್ಕಿ ತಾಲೂಕಿನ ಅಟ್ಟರ್ಗ ಗ್ರಾಮದ ಯುವಕ ಕಾಳಿದಾಸ್ ಸೂರ್ಯವಂಶಿ ಎಂಬಾತ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನನ್ನ ನಿಂದಿಸಿ ಅವಹೇಳನ ಮಾಡಿದ ವಿಡಿಯೋ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ಹರಿದಾಡ್ತಿದ್ದು ಇದಕ್ಕೆ ಭಾರಿ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಯುವಕನನ್ನು ಬಂಧಿಸಿ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಹಿಂದುತ್ವ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮೆಹಕರ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಎದುರು ಜಮಾಯಿಸಿ ಬುಧವಾರ ರಾತ್ರಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಕೂಡ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮೆಹಕರ್ ಭಾಲ್ಕಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ವಾಹನ ಸಂಚಾರ ತಡೆದು ಆಕ್ರೋಶ ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಕಾಳಿದಾಸ್ ಸೂರ್ಯವಂಶಿ ರೈಲಿನಲ್ಲಿ ಸ್ನೇಹಿತರೊಂದಿಗೆ ಕುಳಿತು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ BR ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರನ್ನು ಹೊಗಳುತ್ತಲೇ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನನ್ನ ತೆಗಳಿ ನಿಂದಿಸಿ ಅವಹೇಳನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಲಾಗಿದೆ. हा व्हिडिओच करलो. सर्वांना जय श्रीराम. सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आत्ताच आपल्या अट्टरगा येथील कालिदास सूर्यवंशी या हरामखोराने आपल्या या हिंदू धर्माची शान, या हिंदू धर्माची अस्मिता असलेले श्री प्रभू रामचंद्र यांच्यावरती खोट्या मोठ्या अशा शब्दाने वाचाच्या शब्दाने शिवीगाळ करून रामाची अवहेलना केल्याबद्दल सर्व हिंदू धर्मांना विनंती आहे, हिंदू कार्यकर्त्यांना विनंती आहे. सर्वांनी आता आम्ही सध्या मेहकर पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेलो आहोत. तरी कृपया सर्वांना विनंती आहे, सर्वांनी रात्र म्हणायचं आहे, दिवस म्हणायचं नाही, सर्वांनी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये जमा व्हायचं आहे. मेहकर पोलीस स्टेशनमध्ये त्या हरामखोराला अटक झाल्याशिवाय इथून आम्ही हलणार नाही. आम्ही मेहकर पोलीस स्टेशन सर्व सायगाव सर्कलमधील तमाम सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, कोणताही कार्यकर्ता असो निपक्षपणाने नो राजकीयपणाने आपल्या हिंदू धर्माची शान श्री रामचंद्र प्रभू यांची विटंबना आणि त्यांच्या शब्दांना आम्ही सर्वांनी जोपासलं पाहिजे. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्हा सर्वांना श्रीकृष्णावरती प्रभू रामचंद्रावरती त्या हरामखोरांनी खूप मोठी शिवीगाळ करून आम्हा सर्वांना दुटी केलेला आहे. तरी कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे, ना राजकीय, ना पक्ष, ना जात, ना पात, आम्ही सर्व हिंदू धर्म एकत्रित झालं पाहिजे. या कारणाने आम्ही सर्वांनी जगत आहोत. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्वांनी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये जमा व्हायचं आहे. आम्ही सध्या या ठिकाणी रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये जमा झालो आहोत आणि इथून पण होणार आहे. तरी त्याकरिता सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, त्या हरामखोराची अटक होऊन त्याच्यावरती मोठी कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद.